वाघाच्या अधिवासाला धोका ठरणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहार डोंगरी कोळसा खाण प्रकल्पाला विरोध करत आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत पर्यावरण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे। ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी कोळसा खाण प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत केली। पर्यावरण, वन्यजीव आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून सरकारने या प्रकल्पाचा तातडीने पुनर्विचार करावा असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले। भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताचे संरक्षण करण्यासाठी सरकार हा प्रकल्प रद्द करणार का असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला। आमदार वंजारी यांनी निदर्शनास आणून दिले की राज्यातील सर्वाधिक वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात असून 2025 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 47 जणांचा मृत्यू झाला आहे। विशेषतः सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावांमध्ये हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत। नागपूरच्या उमरेड करांडला अभयारण्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापर्यंतचा परिसर हा वाघांच्या संचारासाठी अत्यंत महत्त्वाचा कॉरिडॉर आहे। या कॉरिडॉरमध्येच लोहार डोंगरी कोळसा प्रकल्पास परवानगी देण्यात आल्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। जर या ठिकाणी खाण प्रकल्प सुरू झाला तर वाघ मानवी वस्त्यांकडे वळण्याची शक्यता वाढेल आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये भर पडू शकते असा इशारा देत वंजारी यांनी स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोधही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला। पर्यावरणीय समतोल, वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने लोहार डोंगरी कोळसा प्रकल्पाची परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी त्यांनी ठामपणे मांडली। राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आहे। चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त सिंदेवाही तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जे काही 2025 मध्ये 47 लोक मृत्युमुखी पडले त्याच्यापैकी अधिकांश हल्ले जे आहे हे सिंदेवाही तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये आले। आता नागपूरच्या उमरेड करांडला आणि जो ब्रह्मपुरी तालुक्याचा जो आपला ताडोबा अंधारी जो प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्याचा तो जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण लोहार डोंगरी हा जो काही खाण प्रकल्प आपण सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे। जर तो खाण प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर पुन्हा हे जे हल्ले आहे वाघांचे हे मोठ्या प्रमाणामध्ये असे हल्ले सुरू होतील। याचं कारण असं की या मधल्या कॉरिडॉरमध्ये जे वाघांचा फिरण्यासाठी जे काही त्यांचा कॉरिडॉर आहे तर तो जर आपण बंद करून टाकला, हा खाण प्रकल्प सुरू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणखीन अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात येते। म्हणून याला धरून माझा प्रश्न आपल्याला आहे मंत्री महोदय की ही जी लोहारी जो डोंगरी प्रकल्प आहे आपला खाण प्रकल्प हा आपण लोकांची सुद्धा मागणी आहे की हा प्रकल्प आपण रद्द करावा, परवानगी रद्द करावी आणि म्हणून येणारा जो काही आपला भविष्यकाळातला धोका आहे तो त्या निमित्ताने कमी होईल। म्हणून हा लोहार डोंगरीचा प्रकल्प आपण रद्द करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे।